श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2106व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ शुद्ध द्वादशी, शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 2/8/1997, बैठक क्रमांक 211। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 59। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, ईश्वराची खूण ज्या व्यक्तीमध्ये दिसून येते त्या व्यक्तीलाच अधिकारी पुरुष, अवतारी पुरुष समजावे। वैदिक धर्मातच ते अनुभवता येते, इतर पंथांमध्ये ते दिसून येत नाही, म्हणून त्यांना ईश्वरी शक्तीचे आकर्षण वाटत नाही। मनुष्य देहाला सात्विकता व देवत्व येणं तसे फारच अवघड असते। साधारणपणे मनुष्य देह फारच क्रूर असतो, सूड घेण्याकडेच त्याचा कल असतो। हे विज्ञानाच्या प्रभावाने घडत असते। नाश करणे हे विज्ञानाचेच लक्षण आहे। मनुष्यामध्ये क्रूरता ही अंगीभूतच असते व ही क्रूरता पशुभाव गेल्याशिवाय मनुष्याला देवत्व येऊच शकत नाही। मनुष्य जीवनात योग्य गुरु लाभले तरच त्याला ईश्वरी अनुभूती येऊ शकते। अर्थात त्यासाठी अनेक पिढ्यांचे पुण्य पाठीशी असावे लागते व भक्ताची स्थिर बुद्धी व श्रद्धाही असावी लागते। भक्तामध्ये श्रद्धा सुद्धा 2 प्रकारच्या आढळून येतात। पहिली श्रद्धा काल्पनिक श्रद्धा असते, तर दुसरी श्रद्धा ही खरी श्रद्धा असते। काही माणसे भगवंताकडून अपेक्षा ठेवून श्रद्धा करतात। मला अमुक मिळाले, माझे अमुक काम झाले तर मी असे तुला अर्पण करेन, असे वागल्याने भक्ताकडून भगवंताची सेवा खऱ्या अर्थाने होत नाही। दान हे निरपेक्ष भावनेनेच व्हावे लागते। भक्ताने स्वतःच्या योग्यतेप्रमाणे श्रद्धेने व निरपेक्ष बुद्धीने अन्नदान, सुवर्णदान अथवा समोरच्याला आवश्यक असलेल्या वस्तूंचे जरूर दान करावे। अशा श्रद्धेला खरी श्रद्धा म्हणतात। दान हे स्वतः करायचे असते। समोरच्याने काही मागितल्यावर ते दिले तर त्याला मदत म्हणतात, आणि तेच जर तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःहून दिले तर त्याला दान म्हणतात। दान हे सत्पात्री असावे। सती अनुसयेच्या दानी वृत्तीमुळेच ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिच्या परीक्षा पाळण्यासाठी व अन्न स्वीकारण्यासाठी अत्रि ऋषींच्या आश्रमात गेले होते व त्यातूनच श्री दत्तात्रयांचा अवतार झाला। असे हे दानाचे मोठे महत्त्व आहे। तुम्ही सुद्धा घरी पाहुणे आले तर त्यांना जेवण्यासाठी थांबवून घ्या, आग्रहाने जेवायला वाढा। काही घरातून आजही चहा साखरेचे डबे कुलूप लावून कपाटात ठेवताना दिसतात। गैर वागल्याने दारिद्र्य येते व दान केल्याने श्रीमंती येते, हे लक्षात ठेवा। काही माणसे नातेवाईकांना, ओळखीच्यांना मदत करतात, अशा मदतीला कर्तव्य समजावे। दान हे अनोळखी व गरजू लोकांना त्यांनी मागण्यापूर्वी स्वतःहून दिले तरच पुण्यकारक ठरते। भिक्षुक वर्गाने त्यांना दानातून मिळालेल्या वस्तू स्वतःसाठी प्रथम वापराव्यात व उरलेल्या वस्तू दुसऱ्या गरिबांना, दीनदुबळ्यांना फुकट वाटून टाकाव्यात। काही ठिकाणी भिक्षुक वर्ग अशा जास्त आलेल्या वस्तू, अन्नधान्य इत्यादी बाजारात जाऊन विकताना दिसतात। हे योग्य नाही, त्यामुळे त्यांना दोष लागत असतो। मनुष्याला रूप व स्वरूप अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात। रूप म्हणजे शरीरावर वरवर दिसणारे सौंदर्य, तर स्वरूप म्हणजे त्या मनुष्याचे आंतरिक भाव। जोपर्यंत मनुष्य स्वतःला विसरत नाही व तो मी आहे हे मानतो त्याला स्वरूप म्हणतात। ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वृद्धाश्रम हे सर्व शरीरातच असतात, बाह्य साधनाने ओळखता येतात। उसात जशी साखर असते, लाकडात जसे अग्नी असतो, तसेच हे आहे। फळ म्हटले की त्याला रस व चवही असतेच, अर्थात याचे ज्ञान असावे लागते। झाडाला फळे फुले आतूनच येतात, परंतु ती आपल्याला बाहेरून दिसतात। त्याचप्रमाणे मनुष्याच्या देहात हसणे, रडणे, रागावणे, सुखदुःख या गोष्टी असतात। मोक्ष व नरक तसेच जीवन व मृत्यू हे सुद्धा मनुष्याच्या देहातच असतात। जो आनंदाने जातो त्यालाच मोक्ष समजावे। शरीराचे आत प्राण आहे व मनुष्य देहाला 9 छिद्रे आहेत, तरी सुद्धा तो जेव्हा मनुष्य देहातून निघून जाणार असतो तेव्हाच जात असतो। हे सर्व अंगीभूतच असते, परंतु त्याचे ज्ञान सर्वांनाच नसते। मनुष्य जेव्हा गुरूंच्या सहवासात एकरूप होऊन जातो तेव्हाच त्याला हे सर्व ज्ञान कळू लागते व विनयही प्राप्त होतो। त्यामुळेच गुरूंना पाहिल्यावर भक्ताला सात्विकताही येऊ लागते।
जेव्हा साखर गोड आहे असे कळते तेव्हाच तिच्यापासून पदार्थ बनवता येतात, पण त्यासाठी साखर ही प्रथम खावी लागते. गुरुस्वरूपाचे बाबतीतही तेच आहे. जे स्वतःला विसरतात तेच इतरांचे कल्याण करू शकतात. अशाच व्यक्ती नामरूपाने व कीर्तिरूपाने त्यांच्या पश्चात राहतात, तर सामान्य माणसाचे त्यांच्या पश्चात पाठीमागे काहीच राहत नाही. शुद्ध ज्ञान व्हायला फार काळ जावा लागतो. कपडा पाण्यात खळखळल्यावर जसा स्वच्छ होतो, तसेच देह शुद्ध होण्यासाठी तो ज्ञानाने दग्ध व्हावा लागतो व तसा तो एकदा शुद्ध झाला की आपोआपच चमत्कार होऊ लागतात. मुखातून मार्गदर्शन वचने बाहेर पडू लागतात. असे अपरोक्ष ज्ञान हे सर्वांना उपयोगी पडले पाहिजे. ते विकण्यासाठी नसते, तर सांगण्यासाठी असते. या ज्ञानाचा उपयोग सर्व धर्मीयांनी करून घेतला पाहिजे. त्यामुळेच आपण प्रकाशित केलेली गुरुवाणी अमृत कलश पुस्तके वाजवी किमतीमध्ये सर्वांना उपलब्ध करून ठेवली आहेत. संत हे निष्कलंक व निर्लोभी असतात. पैसे घेऊन ज्ञान देणाऱ्यांना संत समजू नका. संतांनी जर पैसे घेऊन ज्ञान दिले तर त्यांचे ते ज्ञान लवकरच नष्ट होईल. संत हे मुळातच नम्र व विनम्र असतात. सामान्य जनांच्या पुण्याईनेच संत जन्माला येत असतात. म्हणजेच जसजशी त्यांची पुण्याई वाढत जाते तसतसे संत जन्माला येत असतात व ते सामान्यांचा उद्धार करीत असतात. उद्धार म्हणजे सध्याच्या चालू जन्मामध्ये सुख शांती देऊन भक्ताचे नाव व कीर्ती त्याच्या पश्चात मागे राहते व पुढील जन्मी सद्गती मिळते, म्हणजेच उच्च कुळात जन्म प्राप्त होतो. अशा रीतीने मनुष्य हळूहळू प्रत्येक जन्मात स्वतःची प्रगती करून घेऊन अखेरीस परमात्म्यामध्ये ईश्वरी शक्तीमध्ये विलीन होतो व पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतो. यालाच आपण मुक्ती किंवा मोक्षाप्रत जाणे म्हणतो. प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये विधायक शक्ती व विध्वंसक शक्ती या दोन्ही शक्ती वास करीत असतात. जोपर्यंत विधायक शक्ती या विश्वात कार्यरत राहील तोपर्यंत विध्वंसक शक्ती तिला विरोध करण्यासाठी निर्माण होतच असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.